ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय आहे, जिकडं तिकडं गणपती बाप्पा मोरया, घराघरात चौकात चौकात गणपतीचं आगमन झालेलं आहे. आणि हा गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं आणि मग त्यांनी हा उत्सव सुरू केला. लोक एकत्र आणले आणि एकीतून काहीतरी स्वराज्य आपल्याला मिळवलं. आता आपण स्वतंत्र झालो. मग आपल्या मराठ्या मुसलमानांचं राज्य होतं. पूर्वी रावणाचं राज्य होतं. रामानं रावण मारले, राक्षस मारले. खंडेराव वैरोबांनी राक्षस मारले आणि आपण स्वतंत्र झालो. पण या स्वतंत्र भारतामध्ये मग आपण गणपती घराघरात बसवतो. याचा अर्थ काय? का आपल्या कुटुंबामध्ये जेवढे माणसं आहे, आपण एक विचारानं आनंदी वृत्तीनं राहिलं पाहिजे. आज काय झालं, घराघरामध्ये इंटरनेट धावतं जग. कोण केव्हा येतं, कोण केव्हा जातं, कोण काय जेवतं, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, कोणाचं कोणावर प्रेम नाही. म्हणून माझं एक सांगणं आहे का ह्या गणपतीच्या याच्यात आपण संकल्प करायचा आहे का आपण संध्याकाळी एकत्र जसे आज आरती करतो अशी सतत आपल्या घरात गणरायाची त्या टायमिंगमध्ये आरती झाली पाहिजे. एकत्र कुटुंबात जेवलो पाहिजे आणि एकत्र जर जेवलो, दिवसभर कामाचा आढावा, आज काय केलं, उद्या काय करायचा आढावा लागणार. एकमेकावर प्रेम जडणार, एकमेकाची प्रेम करा, एकमेकाची आज्ञा पाळा. आणि कुटुंबानं जर आपण वागलो तर आज ही कॉम्पिटिशन जग, महागाई वाढली, आपण जर घरात एकोपा आणला तर आपल्याला समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस येतील. आणि ह्या गणरायामध्ये आपण आज जो संकल्प केला हा पुढच्या गणपतीपर्यंत आपण चालू करावा. जय भैरवनाथ.